नवरात्रीच्या निमित्ताने सगळीकडे वेगवेगळे रंगढंग पाहायला मिळत आहेत। फॅशनच्या दुनियेमध्ये सुद्धा नवरात्रीचं एक वेगळंच महत्त्व असतं। आपली ट्रेडिशनल फॅशन या दिवसांमध्ये वेगवेगळे रंग परिधान करते। चला पाहूया नवरात्रीतल्या फॅशन विषयक आणखीन माहिती आपल्याला देणारे मृण्मयी। गिच्चा सिल्क हा एक आपल्या ट्रेडिशनल सिल्कच्या यान्सचा प्रकार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क असतात, तसंच गिच्चा सिल्क हा एक प्रकार आहे जो बेसिकली सिल्कची जी अळी असते, जी त्याचं ककून असतं ते पूर्णतः रप्चर झाल्यानंतर, ते पूर्णतः ती अळी निघून गेल्यानंतर त्याचा वापर करण्यात येतो आणि त्याला बनवण्यात येतं। त्यामुळे याचा रंग जो असतो हा काळपट झालेला असतो। ह्याचा जो स्मूथनेस असतो तो दुसऱ्या सिल्क इतका नसतो, तो थोडा रफ असतो, थोडासा ज्यूट सारखा त्याचा लुक येतो। आणि गिच्चा बऱ्याच पारंपरिक साड्यांमध्ये वापरण्यात येतो। महेश्वरी साड्यांमध्ये वापरतात, बंगालच्या कॉटन सिल्क हँडवोवन साड्यांमध्ये वापरतात आणि त्याचा एक आर्टिस्टिक असा रस्टिक असा लुक येतो। असंच हा गिच्चा वापरून केलेले काही हँडवोवन साड्यांचे मी आज प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। हे हुगळी जिल्ह्यातले वेस्ट बेंगॉलच्या काही व्हिवर्सकडनं मी करवून घेतलेले हे प्रकार आहेत। कॉटन बाय सिल्क ह्याचं मेन फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये हा गिच्चा यान वापरून याचे वेगवेगळे मोटिफ आम्ही या साड्यांमध्ये विणले आहेत। ही तुम्ही बघू शकता, ही नॉर्मल टेम्पल बॉर्डर याला दिली आहे। ह्याला ही जरी आहे आणि हा जो भाग आहे हा गिच्च्यामध्ये वीव करण्यात आला आहे। तसंच हा जो पदर आहे याच्यामध्ये ही जरी आहे आणि हा जो ज्यूट सारखा जो लुक आहे हा गिच्चा वापरून केलेला आहे। ही वेगळी पिवळी जरी आहे, ही लाईट थोडी जरी आहे आणि हा गिच्चा वापरला आहे। गिच्चा तुम्ही जितक्या भागामध्ये वापरता तो भाग थोडा जाड होतो, कारण तो ते यान जाड असतं आणि रफ असतं टेक्स्चर। अशीच ही एक वेगळी साडी केली आहे। ह्याला गिच्चा वापरून ही पूर्णतः साडीमध्ये ऑल ओव्हर हा पॅटर्न केला आहे। हे कॉटन बाय सिल्कमध्ये हे गिच्चा पूर्ण वीव केलेला आहे आणि ही साडी केलेली आहे। याच्या पदरामध्ये सुद्धा थोडासा गिच्चा दिला आहे आणि असे हे बेसिक बँड्स या साडीला दिलेत। गिच्चा जर बारीक आपण ठेवला किंवा छोट्या मोटिफमध्ये ठेवला तर तो जास्त कडक वाटत नाही। आता ही एक अनयुज्युअल कलर कॉम्बिनेशनमधली साडी आहे, ही पण कॉटन सिल्कचीच आहे आणि हा गिच्च्याचे हे यान्स इथे वीव केलेत। हा पूर्णतः पल्लू गिच्चा वापरून केलेला आहे। हे फक्त रेशम आहे, बाकी ही जी बॉर्डर आहे ही सुद्धा गिच्चा वापरून केलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे शेड्स असतात हे बदलत राहतात, अंतरांतराने याचा रंग बदलत राहतो। ह्याच्यामध्ये बेज, ब्राऊन असे हे टोन्स आपल्याला दिसतात। गिच्चा हा एका रंगात नसतो, हा बेजच्या वेगवेगळ्या टोन्समध्ये आपल्याला मिळतो। ही एक कॉटन बेस्ड केलेली साडी आहे। गिच्चा वापरून याच्या बुटी केलेल्या आहेत आणि हा पदर केलेला आहे। जसं तुम्ही पॅच मोठा करता, जसं त्याची बॉर्डर मोठी करता, तर तुम्हाला हा भाग जास्त जाड दिसायला लागतो आणि हे अनइवन हे जे यान्स असतात याचा हा लुक इथे दिसतो। रॉ सिल्क सारखा लुक येतो, टसर रॉ सिल्क सारखा लुक येतो आणि तुम्ही ज्या डिझाईनमध्ये त्याला घालताय त्या हिशोबाने गिच्च्याचं थिकनेस ॲडजस्ट करायला लागतं। जसा हा बँड याच्यामधला वापरलेला हा जो गिच्चा आहे हा जास्त बारीक आहे, जास्त फाईन आहे। इथे तोच फाईन अशा या बुटीमध्ये इथे वापरला आहे आणि या पदरात वापरला आहे। आर्टिस्टिक लुक्सच्या साड्या आपल्याला अर्बन लाईफस्टाईलला खूप आपण सहज त्याला वापरू शकतो। जरी असेल साडीला तर ती कुठे नेसावी आणि मग ती किती वेळा रिपीट करावी असे आपल्याला प्रश्न पडतात, पण गिच्चा वापरून केलेल्या या ज्या साड्या असतात याला एक रस्टिक आर्टिस्टिक लुक येतो। या कधीच आउटडेटेड वाटत नाहीत आणि मुख्य म्हणजे या साड्यांचं ह्या खूप टिपिकल काठ आणि टिपिकल मोटिफ नसल्याकारणाने या साड्यांपासून आपण नंतर दुपट्टे किंवा कुर्ती किंवा ट्युनिक असे हे प्रकार सहजपणे बनवू शकतो। याची प्राइस रेंज साधारण 2,500 ते 3,000 पासून सुरुवात होते आणि त्या वीविंगवरती आहे ती 7,500-8,000 पर्यंत सुद्धा जाते। त्यामुळे गिच्चा वापरून केलेल्या अशा या
गिचा सिल्कच्या किंवा कॉटन सिल्कबरोबर गिचा वापरलेल्या साड्यांचं तुमच्या वॉर्डरोबला तुम्ही नक्कीच एखादं ॲडिशन करू शकता. या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबतोय, पण नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सुरू केलेला एक नवीन इनिशिएटिव्ह म्हणजे बॅन ॲसिड सेल, आणि याला तुमचा पाठिंबा दर्शवायला विसरू नका. या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा ABP माझा.